बघा, वर्ग 12वा प्रकरण क्रमांक 1. विषय इतिहास. प्रकरणाचं नाव युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. बघा, आता त्यात आपण मागच्या तासिकेला यापूर्वीचा घटक पाहिला होता. यानंतर आपण आता कॅथोलिक चर्च इथून सुरुवात करणार आहोत. आता प्रबोधनपूर्व कालखंडात चर्च ही धार्मिकच नव्हे तर लोकांच्या व्यक्तिगत जीवनाचे नियंत्रण करणारी संस्था होती. लोकांच्या व्यक्तिगत जीवनाचे नियंत्रण करणारी ती संस्था होती चर्च. आणि चर्चमधील धर्मगुरूंनी चर्चच्या नावाने आज्ञापत्रे काढून सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक सुरू केली होती. चर्चमधील धर्मगुरूंनी चर्चच्या नावाने आज्ञापत्रे काढून सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक सुरू केली होती. तसेच स्वतंत्र विचार करण्यास व मांडण्यास बंदी घातली होती. लोकांना स्वतंत्र विचार करण्यास आणि विचार मांडण्यास बंदी घातली होती. बायबल या पवित्र ग्रंथावर चर्चच्या परंपरेपेक्षा भिन्न भाष्य करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. बघा, बायबल या पवित्र ग्रंथावर चर्चच्या परंपरेपेक्षा भिन्न भाष्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. या सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रबोधन काळातील मानवतावादी विचारसरणीने योग्य ती पार्श्वभूमी तयार केली. या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रबोधन काळातील जी मानवतावादी विचारसरणी होती, या मानवतावादी विचारसरणीने योग्य ती पार्श्वभूमी त्या ठिकाणी तयार केली. पुढे आहे आधुनिक विज्ञान. प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे माणूस सत्याचे आकलन करून घेऊ लागला. बघा, प्रत्यक्ष अनुभव, विज्ञानामध्ये प्रत्यक्ष अनुभव, त्याच्या आधारे वैज्ञानिक पद्धतीने माणूस सत्याचे आकलन करून घेऊ लागला. आणि हाच आधुनिक विज्ञानाचा पाया आहे. हाच काय आहे? आधुनिक विज्ञानाचा. गणित, विज्ञान आणि कला यांच्या शिक्षणाला या काळात महत्त्व प्राप्त झाले होते. गणित, विज्ञान आणि कला यांच्या शिक्षणाला या काळामध्ये महत्त्व प्राप्त झाले होते. आधुनिक युगाच्या प्रारंभी निसर्ग वैज्ञानिक होऊन गेले. उदाहरणार्थ लिओनार्दो दा विंची हे निसर्ग वैज्ञानिक होऊन गेलेत. लिओनार्दो दा विंची. त्यानंतर कला. प्रबोधन काळात विज्ञानाचा प्रभाव कला क्षेत्रावरही पडला. प्रबोधन काळामध्ये या विज्ञानाचा प्रभाव कला क्षेत्रावर सुद्धा पडला. आणि याच कालखंडात किमया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रातील गूढवाद कमी होऊन ते वैज्ञानिक पायावर उभे राहिले. त्याचे रूपांतर रसायनशास्त्र या वैज्ञानिक शाखेत झाले. त्यानंतर प्रबोधन कालखंडात किमया शास्त्रातील प्रगतीमुळे खनिजांचे स्रोत आणि मूलद्रव्ये यांच्या संबंधीच्या ज्ञानात भर पडली. प्रबोधन काळामध्ये किमया शास्त्रातील प्रगती झाली आणि या प्रगतीमुळे खनिजांचे स्रोत आणि मूलद्रव्य यांच्या संबंधीच्या ज्ञानामध्ये भर पडली. आणि त्यातूनच तैल रंगात रंगवलेले फलक तयार करण्यास सुरुवात झाली. वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या निसर्ग निरीक्षणामुळेच निसर्गाचे सूक्ष्म चित्रण करणे तसेच वैज्ञानिक पद्धतीच्या निरीक्षणातून मनुष्याच्या शरीर रचनेची वैशिष्ट्य दर्शवणाऱ्या आकृत्या किंवा आकृती चित्रित करणे सुलभ झाले. यासाठी किंवा या संदर्भामध्ये लिओनार्दो दा विंची आणि मायकेल अँजेलो या दोघांचंही काम अतिशय महत्त्वाचं होतं. कशामध्ये? वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या निसर्ग निरीक्षणामुळे निसर्गाचे सूक्ष्म चित्रण करणे
तसेच वैज्ञानिक पद्धतीच्या निरीक्षणातून मनुष्याच्या शरीर रचनेची वैशिष्ट्ये दर्शवणाऱ्या आकृतीचे चित्रण करणे. आणि या संदर्भात लिओनार्दो दा विंची आणि मायकेल अँजेलो यांचं काम महत्त्वाचं आहे. आता अतिशय महत्त्वाचं की विज्ञानाचा विकास. युरोपामध्ये 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला असे मानले जाते. युरोपमध्ये जे शास्त्रज्ञ निसर्गाचा अभ्यास करत होते, निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक ज्ञानाचा पाया रचला असे मानले जाते. आणि या काळातील शास्त्रज्ञांचा पुढील गोष्टींवर भर होता. हे या काळातील जे शास्त्रज्ञ होते त्यांचा भर प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थल कालातील महत्त्व हे सिद्ध करणे आणि नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध करणे, तसेच नवी वैज्ञानिक परिभाषा तयार करणे. बघा, प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थल कालातील महत्त्व आहे हे सिद्ध करणे, नंतर नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध करणे, नवी वैज्ञानिक परिभाषा तयार करणे. या प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले. वैज्ञानिक संस्था विज्ञानातील संशोधनासाठी युरोपातील काही संस्थाही स्थापन करण्यात आल्या होत्या. विज्ञानातील संशोधनासाठी युरोपमध्ये काही संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या. इंग्लंड, फ्रान्समध्ये शास्त्रज्ञांचे लेख प्रकाशित करणारी नियतकालिके चालवणे आणि पत्रव्यवहार, शंका समाधान, वैचारिक देवाणघेवाण यासाठी या संस्था काम करत. विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात काही संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या आणि या संस्थेचे कार्य नियतकालिके चालवणे, पत्रव्यवहार करणे, शंका आणि समाधान, वैचारिक देवाणघेवाण हे काम त्या संस्था करत होत्या. त्यामध्ये रोममधील अकॅडमी ऑफ द लिंक्स आईड, त्याला लिक्सियन अकॅडमी असं म्हणतात, अकॅडमी ऑफ द लिंक्स आईड, त्याला लिक्सियन अकॅडमी असं म्हणतात. फ्लॉरेन्समधील अकॅडमी फॉर एक्झिपिरिमेंट, लंडनमधील रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज, फ्रान्समधील फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस इत्यादी संस्था महत्त्वाच्या होत्या. बघा, रोममधील अकॅडमी ऑफ द लिंक्स आईड, फ्लॉरेन्समधील अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट आणि लंडनमधील रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज, तसेच फ्रान्समधील फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस इत्यादी महत्त्वाच्या संस्था त्या काळी कार्यरत होत्या. त्यानंतर विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध, होकायंत्र, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक यंत्र, तापमापक यंत्र तसेच भारमापक यंत्र यांचा शोध या काळामध्ये लागला. सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्मजंतूंचा अभ्यास करणे सोपे झाले. सूक्ष्मदर्शक यंत्र जे होतं, या सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्मजंतूंचा अभ्यास करणे सोपे झाले. रॉबर्ट बॉईल याने वायूचे घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधून काढले. बघा, कोणी? रॉबर्ट बॉईल. हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या वायूंच्या संदर्भामध्ये संशोधन सुरू झाले. भौतिकशास्त्रामध्ये उष्णता, ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले. प्राणीशास्त्रांमध्ये प्राण्याची वर्गवारी केली गेली. प्राण्यांचं वर्गीकरण, प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण, वर्गवारी म्हणजे काय? प्राण्यांचं वर्गीकरण. वेगवेगळ्या गटामध्ये प्राण्यांची वर्गवारी करणे म्हणजेच वर्गीकरण. अशा प्रकारे विज्ञानाचा विकास होत गेला. त्यानंतर वस्त्रोद्योग. इंग्लंडमध्ये लोकरीपासून वस्त्र विणणे हा व्यवसाय पूर्वापार चालत आलेला होता. लोकरीपासून वस्त्र विणणे
हा व्यवसाय इंग्लंडमध्ये पूर्वापार चालत होता आणि हा व्यवसाय घरगुती स्वरूपाचा होता. पूर्वी हा व्यवसाय घरगुती स्वरूपाचा होता. इसवी सन 1738 मध्ये जॉन के याने धावता घोटा तयार केला आणि या घोट्यामुळेच वस्त्र विणण्याच्या कामाला गती मिळाली. धावता धोटा आणि या धावत्या धोट्यामुळे वस्त्र विणण्याच्या कामाची गती वाढली आणि त्याचा पुढचा टप्पा स्पिनिंग जेनी या यंत्राने गाठला. इंग्लंडमधील जेम्स हरग्रीव्ज याने स्पिनिंग जेनी नावाचे यंत्र तयार केले. हे नाव लक्षात ठेवायचे. इंग्लंडमधील जेम्स हरग्रीव्ज याने स्पिनिंग जेनी नावाचं यंत्र तयार केले आणि या यंत्रावर एकाच वेळी सुताची 8 रिळे लावता येऊ लागली. एकाच वेळी सुताची 8 रिळे त्या ठिकाणी लावता येऊ लागली. त्यामुळे कामातील श्रम कमी झाले. यंत्रामुळे काय झालं? कामातील श्रम कमी झाले आणि कामाचा वेग सुद्धा वाढला. कामाचा वेग सुद्धा. इसवी सन 1769 मध्ये रिचर्ड आर्कराइट याने सूत कातण्यासाठी सुधारित यंत्र बनवले. रिचर्ड आर्कराइट याने सूत कातण्यासाठी सुधारित यंत्र बनवले आणि या यंत्राद्वारे अधिक पिळदार व मजबूत धागे वेगाने तयार होऊ लागले. हे जे यंत्र होतं, या यंत्रामुळे अधिक पिळदार आणि मजबूत धागे वेगाने तयार होऊ लागले. इसवी सन 1779 मध्ये सॅम्युअल क्रॉम्प्टन याने म्यूल नावाचे सुधारित सूत कताई यंत्र तयार केले. बघा, कधी? 1779. कोणी? सॅम्युअल क्रॉम्प्टन. सॅम्युअल क्रॉम्प्टन याने म्यूल नावाचे सुधारित सूत कताई यंत्र तयार केले आणि या यंत्रामुळे वस्त्र बनवण्याच्या कामाचा वेग जवळपास 200 पटींनी वाढला. विचार करा, वस्त्र बनवण्याचा कामाचा वेग 200 पटीने वाढला आणि इसवी सन 1785 मध्ये एडमंड कार्टराइट याने यंत्रमाग बनवला. इसवी सन 1793 मध्ये कॉटन जीन नावाचे यंत्र आले. या यंत्राद्वारे कापसापासून सरकी वेगळी करता येणे शक्य झाले. कॉटन जीन या यंत्राद्वारे कापसापासून सरकी वेगळी करण्याचं सोपं झालेलं आहे आणि शक्य सुद्धा झालं होतं. त्यानंतर धातू विज्ञान. इंग्लंडमध्ये लोखंडाच्या खाणी होत्या. इंग्लंडमध्ये लोखंडाच्या खाणी होत्या. तिथे मिळणाऱ्या लोह खनिजापासून शुद्ध लोखंड निर्माण करण्याच्या तंत्रात सुधारणा करण्याची गरज होती. लोखंडाच्या खाणी खूप होत्या, परंतु काय गरज होती? तर लोह खनिजापासून शुद्ध लोखंड निर्माण करण्याच्या तंत्रामध्ये सुधारणा करण्याची त्या ठिकाणी गरज होती आणि हे खनिज मिळवण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरण्यात येऊ लागला. लाकडाच्या ऐवजी दगडी कोळसा. त्यामुळे उच्चतम तापमान असणाऱ्या भट्ट्या तयार करता आल्या आणि परिणामी लोखंडाचे उत्पादन वाढले. या उच्चतम तापमान असणाऱ्या भट्ट्यांमुळे लोखंडाचं उत्पादन वाढले. पुढे कोळशाच्या भट्ट्या, रसरशीतपणे तापवणे, कोळशाच्या भट्टीत हवा खेळवणे या कामाकरिता स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली आणि याच दरम्यान 1783 मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका, उदाहरणार्थ रेल्वेचे रूळ. पट्टिका म्हणजे काय? रेल्वेचे रूळ तयार करण्याची पद्धत आली. त्यानंतर 1865 मध्ये लोखंड रसाचे रूपांतर पोलादात करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागला. त्यानंतर लोखंडाच्या रसाचं पोलादामध्ये रूपांतर करण्याचा शोध लागला आणि तिथून धातू उद्योग बंद होत गेला.
तिथून जो धातू उद्योग होता तो धातू उद्योग पूर्णतः बदलून गेला. त्यानंतर यंत्राचा शोध. एका क्षेत्रात यंत्राचा शोध लागला की माणसे तेच यंत्र दुसऱ्या क्षेत्रात वापरता येईल याचा विचार करायला लागले. समजा एखाद्या क्षेत्रामध्ये एखाद्या यंत्राचा शोध लागला तर तेच यंत्र आपल्याला दुसऱ्या एखाद्या क्षेत्रामध्ये वापरता येईल का, याचा विचार लोक करायला लागलीत. यातून नवी नवी यंत्रे तयार झाली. यातून काय झालं, नवी नवी यंत्रे तयार झाली. इसवी सन 1783 मध्ये बेल याने रोलर सिलेंडर प्रिंटिंग, कापडावरील छपाई, रोलर सिलेंडर प्रिंटिंग, कापडावरील छपाईसाठी यंत्राची निर्मिती केली. 1809 मध्ये बुटाचे आतील तळवे आणि टाचा एकत्र जोडण्याचे काम यंत्राद्वारे केले जाऊ लागले. बुटातील टाचा आणि तळवा यांना एकत्र जोडण्याचे काम यंत्राद्वारे केले जाऊ लागले. कपडे शिवण्यासाठी शिलाई यंत्रे आली. जेम्स वॅटने बाष्प शक्तीवर चालणारे स्टीम इंजिन तयार केले. हे इंजिन सुरुवातीला खाणीतून कोळसा व कच्चे लोखंड बाहेर आणण्यासाठी वापरले जात असे. पुढे ते वस्त्रोद्योगात सुद्धा वापरले जाऊ लागले. पुढे काय झालं, मग ते वस्त्रोद्योगात सुद्धा वापरले जाऊ लागले. बाष्प शक्तीवर चालणारा नांगर, कापणी यंत्रे, गवत कापणारी यंत्रे तयार करण्यात आली. यामुळे शेतीची कामं जलद गतीने होऊ लागली. अमेरिकेत रॉबर्ट फुलटन याने क्लेरगॉट ही बोट बाष्पशक्तीवर चालवली आणि बाष्पशक्तीच्या मदतीने जमिनीवरून वाहतूक करण्याचा पहिला प्रयोग जॉर्ज स्टीफन्सन याने केला. बाष्पशक्तीवर चालणारे आगगाडीचे इंजिन सुद्धा तयार करण्यात आले. लिव्हरपूल ते मँचेस्टर हे अंतर या रेल्वे इंजिनाने पार पाडले. लिव्हरपूल आणि मँचेस्टर. पुढे रेल्वे सेवा विस्तारली. युरोपमध्ये रेल्वे सुरू झाल्यामुळे तेथील प्रवासाचा वेळ कमी झाला आणि या सगळ्या शोधांमुळे इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना इतर देशांमध्ये त्यांच्या वसाहती प्रस्थापित करण्यास मदत झाली.